आता राज्यातल्या पावसाची बातमी। मुंबई शहरासह उपनगरात पहाटे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्येही जोरदार पाऊस पडत आहे। परभणी जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। सततचा पाऊस आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे। मांजरा उगम ते धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मांजरा धरणाचे तब्बल 12 दरवाजे अर्धा ते 2 मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरणातून 39,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। इनगोंदा वाटेफळ रोडवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद आहे, तर रत्नापूर खंडेश्वर वाडी पालखी मार्गावर 5 ते 6 फूट पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। सीना कोळेगाव धरणातून काल रात्रीपासूनच 39,535 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परंडा तालुक्यातील चांदणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरू असल्याने चांदणी दरवाजाचे एकूण 28 स्वयंचलित दरवाजांपैकी सद्यस्थितीत 7 स्वयंचलित दरवाजे चालू असून 4,300 क्युसेक्सने चांदणी नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू आहे। तालुक्यातल्याच खासापुरी धरणाच्या सांडव्यावरून 1,700 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी एकूण 4 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून रेणा नदीपात्रात 4,300 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे। दरम्यान तावरजा नदीला आलेल्या पुरामुळे धानोरा शिरसी येथील पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। सध्या कोयना धरणात 104 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 100% भरल्याने धरणातून 2,100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला आहे। कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात रात्री अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे। पावसाचा जोर वाढत असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। जत, आटपाडी, खानापूर भागातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पावसाचा जोर कायम आहे।